हाय हॅलो नमस्कार. तर भावी शिक्षक मित्रांनो, ज्यांनी TETचा अर्ज भरलेला आहे किंवा TEची परीक्षा द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी आपण आजपासून गेल्या वर्षीचा म्हणजे 2024 सालचा जो TETचा पेपर आहे त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत विथ ॲन्सर. तर आपण फर्स्ट आज बघणार आहोत की सायन्स या विषयाचे वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन 1 ते 10 असे क्वेश्चन आपण किंवा फर्स्ट जे 10 क्वेश्चन आहेत तर ते आपण आज बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. चला तर आपण बघूयात की हा आहे 121 ते 100 जवळपास. आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट सगळ्यांना माहितीच असतील की 30 क्वेश्चन आपल्याला एव्हरी सब्जेक्टचे आपल्याला बघायला मिळतात. तर आज आपण सायन्सचे फर्स्ट 10 सब्जेक्टचे ॲन्सर विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे की ॲर्गॉन, मग त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुअंक आहे 18. जर ह्याचे अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपन डॅश डॅश हे आहे. ओके, तर सगळ्यांना इलेक्ट्रॉन स्वरूपन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येत असेल ते आपण विथ एक्सप्लेनेशन बघूयात. ओके, मग आता फर्स्ट क्वेश्चन काय होता की आर्गॉनचे अणुअंक तुम्हाला 18 दिलेला आहे, तर त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता इलेक्ट्रॉन स्वरूपनासाठी किंवा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनसाठी 4 शेल आपल्याला ते असतात. तर फर्स्ट शेलची जी कॅपॅसिटी आहे किंवा त्याची धारकता जी असते ती किती असते? 2 असते. नंतर सेकंड सेल जे असतं त्याला आपण यल शेल किंवा यल कवच म्हणतो, तर त्याची धारकता किंवा कॅपॅसिटी असते 8. ओके, आणि जे थर्ड शेल असतं त्याची कॅपॅसिटी असते यमची 18. आणि लास्ट जे शेल किंवा कवच असतं त्याची कॅपॅसिटी असते 32. ओके, सो आपल्याला आता ॲर्गॉनचे जे 18 त्यांनी ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक दिला आहे, तर त्याचं आपल्याला 4 शेलमध्ये काय करायचं आहे? डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. सो केची कॅपॅसिटी किती आहे आपण पाहिला आताच की 2. सो के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथं डिनोट करत आहोत. नंतर सेकंड शेल जे आहे आपलं ते यल, तर यल शेलची कॅपॅसिटी आहे 8, तर त्याच्यासाठी आपण 8 इलेक्ट्रॉन आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. नंतर थर्ड शेल जे आहे किंवा तिसरे कवच जे आहे तर ते आहे आपलं यम, तर त्याची कॅपॅसिटी आहे 8. ओके, जर आपण ऑर्गनचे जर 18 ॲटॉमिक नंबरचं जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं तर आपल्याला काय त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण भेटत आहे? तर 2, 8, 8 म्हणजे 2, 8, 8 हे आपल्याला ऑर्गनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण भेटत आहे. आणि तो आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, सो ह्याचा ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके, तर बघा आता सेकंड क्वेश्चन आपण बघूयात की व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन की जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात डॅश डॅश हे आपल्याला उत्तर आहे. तर ऑप्शन काय दिलेत आपण पाहूया. तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिला आहे की दाब वाढतो. ओके, म्हणजे प्रेशर काय होतं त्याच्यावरचं इन्क्रीज होतं. नंतर सेकंड ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला दाब कमी होतो. नंतर थर्ड ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला घनता जास्त असते, म्हणजे डेन्सिटी कशी असते? हाय असते. ओके, आणि फोर्थ जो ऑप्शन दिलेला आहे तर त्याचं काय दिलं आहे की दाब व घनता बदलत नाही. प्रेशर अँड डेन्सिटी डज नॉट चेंज. सो व्हॉट इज द एक्सप्लेनेशन किंवा याचं एक्सप्लेनेशन काय आहे? तर बघा आता कमी दाब आणि कमी घनतेच्या भागाला काय म्हणतो आपण की विरलन म्हणतात. म्हणजेच त्याच्यामध्ये काय होतं? विरलनामध्ये दाब कमी होतो. ओके, विरलनामध्ये जो असतो तो दाब काय होतो? कमी होतो. सो ह्याचं ॲन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. ओके, सो इथं असणार आहे आपलं ऑप्शन नंबर जो आहे 2 आपला तो ऑप्शन नंबर 2 आपल्याला इथं ॲन्सर दिलेलं आहे. ओके, आता त्यातला मधला आपला जो थर्ड क्वेश्चन आहे किंवा 123 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन काय बघूया की पेशी विभाजनाच्या न्यूनीकरण अर्धसूत्री विभाजन म्हणजेच त्याला आपण मिओसिस असे म्हणत असतो. तर या पद्धतीमध्ये डॅश डॅश या स्थितीमध्ये गुणसूत्रांची म्हणजेच क्रोमोझोमची काय होते? क्रॉसिंग ओव्हर किंवा त्याला म्हणतो आपण गुणसूत्रांच्या तुकड्यांची आदलाबदल होते. ओके, आता आपल्याला माहिती की पेशींचं विभाजन किंवा सेलचं डिवायडेशन आपल्याला 2 पद्धतीमध्ये होतं. एक तर आहे आपलं मायटोसिस म्हणजेच त्याला म्हणतो आपण सूत्री विभाजन, आणि दुसरं आहे ते मिओसिस म्हणजेच त्याला म्हणतो आपण अर्धसूत्री विभाजन. सो ह्या मिओसिसच्या फर्स्ट स्टेप जी असते त्याला म्हणतो आपण प्रोफेज. तर ह्या प्रोफेजमधल्या पॅचिटिन या स्थितीमध्ये काय होतं की त्या क्रोमोझोमची किंवा तुकड्यांची किंवा गुणसूत्रांचं काय होतं? आदलाबदल होत असते. ओके, सो ह्याचा ऑप्शन नंबर काय असणार आहे आपला 3 म्हणजेच त्याला म्हणतो आपण पॅचिटिन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आपण जाऊया की खालीलपैकी तुम्हाला जे कंपाऊंड दिलेलं आहे त्याच्यामधले जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे आपल्याला खाली दिलेल्या संयुगामधील असेंद्रिय संयुग कोणते आपल्याला फाइंड आउट करायचे.
ओके. सो एक्झाम्पल कोणते कोणते दिलेत बघा. फर्स्ट आहे आपली शुगर म्हणजे साखर, नंतर सेकंड आहे आपलं विनेगार म्हणजेच ॲसिटिक ॲसिड आपण त्याला म्हणतो, नंतर थर्ड आहे आपलं पाणी म्हणजेच त्याला म्हणतो वॉटर, आणि फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे कापूर म्हणजेच त्याला म्हणतो आपण कॅम्फर. ओके. सर याचं एक्सप्लेनेशन आधी बघूयात आपण की बघा आता कापूर, नंतर साखर, ग्लुकोज, युरिया, नंतर ॲसिटिक ॲसिड म्हणजे विनेगार, हे जे एक्झाम्पल आहेत किंवा ही जी उदाहरणं आहेत तर ती सर्व उदाहरण हे कशाचे आहेत आपली सेंद्रिय संयोग म्हणजेच त्याला म्हटलं जातं ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके. म्हणजेच काय की हे तुम्हाला 8th स्टँडर्डच्या किंवा 8वीच्या पुस्तकामध्ये ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ज्या कंपाऊंडला आपण काय करतो की हवेच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं ज्वलन करतो किंवा आपण त्याला कंबशन करतो तर त्याच्यामधनं आपल्याला काळा असा अवक्षेप राहतो, त्याला म्हणतो आपण सेंद्रिय संयोग. ओके. सो आपण ज्याच्यामधनं अवक्षेप राहत नाही किंवा ब्लॅक कलरचा अवक्षेप राहत नाही किंवा काळा जो आहे तो राहत नाही तर त्याला आपण म्हणतो की असेंद्रिय संयोग. सो आपण ज्यावेळेस पाण्याला बर्न करतो त्याच्यामध्ये आपल्याला काळा अवक्षेप किंवा ब्लॅक रेसिड्यू तिथं तुम्हाला प्रिसिपिटेट भेटत नाही. सो याचं ऑप्शन आहे वॉटर म्हणजेच पाणी हे असेंद्रिय म्हणजेच इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ओके. सो आपल्याला ह्या 124 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर किती आहे आपल्याला इथे 3. ओके. किती नंबरचा पाण्याचा ऑप्शन आहे 3. ओके. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात की काय दिलेलं आहे की जर थिटा, ओके बघा क्वेश्चन काय आहे की जर थिटा हा 2 प्रतल आरशांमधील कोन आहे, अँगल येतो थिटा. ओके. तर n एवढ्या प्रतिमांची संख्या डॅश डॅश सूत्राने मिळते. आपल्याला ते सूत्र काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो बघा आता आपल्याला हे तुम्हाला 9th स्टँडर्डच्या बुकमध्ये तुम्हाला भेटेल. तर बघा आता काय दिलं आहे की n इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला आहे की तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये दिलेला आहे बघा. n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस a हा आपल्याला बेसिक फॉर्म्युला आहे. तर व्हॉट इज द मिनिंग काय आहे किंवा ह्याचं काय की n म्हणजेच काय असते की त्या इमेजेसची नंबर ऑफ इमेजेस किंवा प्रतिमांची संख्या, आणि ए आहे की तो म्हणजे आरशामधील कोन, त्या 2 आरशांमध्ये किती अंशाचा कोन झाला आहे तो आहे आपला ए. ओके. आणि हा थिटा. सो n इज इक्वल टू 316 तो आपल्याला किती दिलेला आहे आरशांमधला कोन, इथं आपण बघतोय की किती दिलेला आहे थिटा. ओके. 2 प्रतल आरशांमधला तो कोन आहे म्हणजे ए इज इक्वल टू आपला किती आला इथं थिटा. ओके. सो बघा आता इथे काय येणार की n इज इक्वल टू 360 मायनस ए 360 अपॉन ए मायनस 1. सो एच्या जागी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे थिटा. सो n इज इक्वल टू 360 अपॉन थिटा मायनस 1. सो हा जो थिटा आहे तर भागिले तो इकडे कुठं जाणार आहे गुणिलेला जाणार आहे. सो n थिटा बरोबर 360 डिग्री म्हणजेच 360 अंश वजा 1 एक आहे तसं येणार आहे. मग आता हा जो 1 आहे किंवा 1 आहे तो इथे मायनस आहे. सो आपण जो इकडे नेला तर तो काय होणार आहे प्लस. सो आपल्याला फायनल काय भेटतं n थिटा प्लस 1 इज इक्वल टू 360. ओके. हे आहे आपलं फायनल ॲन्सर आणि हा आहे आपला ऑप्शन नंबर 1 n थिटा प्लस 1 काय आहे n थिटा प्लस 1 इज इक्वल टू 360. सो याचा आहे ऑप्शन नंबर 1. ओके. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण की समुद्र काकडीचा म्हणजे त्याला म्हणतो आपण सी कुकुंबरचा अंतर्भाव कोणत्या प्राणीसंघामध्ये केला जातो. तर हे तुम्हाला 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये भेटून जाईल पार्ट 2 मध्ये. तर बघा आता समुद्र काकडीचा हे सी कुकुंबर ही इचिनोडर्मॅटा म्हणजेच त्याला म्हटलं जातं कंटकचर्मी प्राणी. ओके. तर या संघामध्ये ह्या समुद्री काकडीचा म्हणजे सी कुकुंबरचा काय होतो अंतर्भाव किंवा समावेश केलेला असतो. सो ह्याचा ऑप्शन नंबर किती आहे तुम्हाला 3. ओके. नंतर आहे की तुम्हाला बघा 127 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर काय दिले की पितळ हे डॅश डॅशचे संमिश्र आहे. ओके. तर बघा आता पितळ जे तुम्हाला बघायला भेटतं आपण जे बघतो सगळ्यांनाच माहिती आहे. तर पितळ हे तांबे म्हणजेच कॉपर प्लस जस्त म्हणजे झिंक हे जे काय आहे ते संमिश्र आहे. सो तुम्हाला इथं किती ऑप्शन नंबर दिलेला आहे ऑप्शन नंबर 4 कॉपर अँड झिंक. सो ह्याचं काय असणार आहे उत्तर ऑप्शन नंबर 4 कॉपर अँड झिंक.
ओके, तर बघा आता नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन थोडासा लेंदी आहे, लक्ष द्या आता. बघा 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20°C पासून 80°C वाढवले तर लांबीतील बदल किती आहे. तर त्यांनी आणखी दिलेलं आहे की वापरलेल्या धातूच्या दांड्याचा रेषीय प्रसरणांक. ओके, रेषीय प्रसरणांक तुम्हाला दिलेला आहे किती 12×10⁻⁶°C. ओके, तर आता हे जो क्वेश्चन आहे तो आपल्याला जरा थेरॉटिकल भागाने किंवा फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचा आहे. बघा कोणता फॉर्म्युला आहे, डेल्टा एल बरोबर LO मल्टिप्लाय बाय अल्फा मल्टिप्लाय बाय डेल्टा टी. ओके, आता प्रत्येकाचा आपण मिनिंग पाहूया. डेल्टा एल म्हणजे काय की त्याच्या लांबीमध्ये किंवा लेंथमध्ये जो बदल होणार आहे तो आपल्याला तिथं दिलेला आहे. नंतर LO जो दिलेला आहे तो काय, रॉडची जी मेन लेंथ आहे किंवा लांबी आहे ती आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे किती 1 मीटर. आणि जो अल्फा म्हणजे धातूचा रेषीय विस्ताराचा गुणांक किती दिला आहे त्यांनी आपल्याला इथे, आपण जर पाहिला असेल तर किती दिला आहे 12×10⁻⁶ तो आपण इथं लिहिलेला आहे. आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल. तर तापमान किती आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इथे पहा 20 पासून 80°C म्हणजेच काय येणार 80 - 20 म्हणजेच किती बदल झाला तापमानातला 60°C. हे सगळं आपण व्हॅल्यू जे आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय भेटते बघा आता 1 मीटर गुणुले 12×10⁻⁶ गुणुले 60. ओके, सो बघा आता काय भेटते 1 गुणुले 12 गुणुले हा 60 आपण इथे लिहिला गुणुले 10⁻⁶. ओके, सो काय भेटलं आपल्याला 12×72 0 म्हणजे 720 गुणुले 10⁻⁶. ओके, आता जर बऱ्यापैकी जणांना ह्याचं कॅल्क्युलेशन येत नाही की बाबा हा -6 वर आहे तर आपण हे सिम्पलमध्ये कसं डिनोट करू शकतो. तर बघा आता काय दिलं आपल्याला 720 गुणुले 10⁻⁶ आला म्हणजे ते कुठं असणारे असताना डिनॉमिनेटरला किंवा छेदांशाला. ओके, छेदाला ते असणार आहे. बघा आपण हे अशा पद्धतीने लिहिलं 720/10⁻⁶ म्हणजे एकावर किती 0 येणार आहे तुमचे 6. ओके, सो आपल्याला आता ह्याचं जर आपण काय दिले की ऑप्शन जर आपण इथं चेक केले, हे जर सेकंड आणि 4th नंबरचा ऑप्शन इथं आपल्याला नसणार आहे. ओके, असणारे आपलं उत्तर किती 1 आणि 3 मधलं. तर ह्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय केले की 2 डेसिमल त्यांनी काय केलेत की पुढे सरकलेत ते. ओके, मग ह्याच्यामध्ये जर आपण 2 डेसिमल जर पुढे सरकलो तर 2 0 आपले तिथं काय होणार आहेत कट होणार आहेत. ओके, मग जर आपण 7.20 जर 2 डेसिमल पुढे सरकलो तर 2 0 गेल्यानंतर किती राहिले आपले 1 2 3 4 म्हणजे 10⁻⁴. ओके, इथं आपण मेन्शन करूया खाली किती राहणार तुमचा 10⁻⁴. आणि हा जर वरती गेला तर तो काय होणार आहे तुमचा 10⁻⁴. ओके, सो फायनल आन्सर आपल्याला भेटते की डेल्टा एल बरोबर 7.20 गुणुले 10⁻⁴. आणि हा आहे आपला ऑप्शन नंबर 3. किती आहे आपला ऑप्शन नंबर 3. व्यवस्थित हे जरा बघा, थोडासा लेंदी आहे हा क्वेश्चन. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय की बघा आता 129 नंबरचा, गांडूळ या प्राण्यामध्ये डॅश डॅशद्वारे हालचाल होते. बघा अर्थवर्ममध्ये लोकोमोटरी जो आहे किंवा हालचाल करण्याचा जो ऑर्गन आहे तो कोणता, आपण जसं लोकोमोशन करतो तर ह्या अर्थवर्ममध्ये कोणता आहे तर त्याचा ऑप्शन असणार आहे सिटी म्हणजे स्टे. तर ह्याचा ऑप्शन नंबर किती असणार आहे 2. ह्या सिटीद्वारे किंवा स्टेद्वारे अर्थवर्ममध्ये गांडुळामध्ये हालचाल होत असते. ओके, नंतर पुढचा आपण बघतोय की 130वा जो प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते राजधातूचे म्हणजेच नोबेल मेटलचे एक्झाम्पल नाही आहे. ओके, तर कोणकोणते एक्झाम्पल दिलेत बघा आता सोने हा एक राजधातू आहे सो हा ऑप्शन नसणार आहे. नंतर चांदी हा देखील एक राजधातू आहे सो हा पण ऑप्शन नसणार आहे. प्लॅटिनम हा पण आपल्याला काय आहे की राजधातूचा तो एक्झाम्पल आहे. नंतर पुढचा आहे की आपल्याला निकेल, काय दिला आहे पुढचा ऑप्शन निकेल. आणि ह्याचा आन्सर आहे 4 नंबरचा, निकेल हा राजधातूचा उदाहरण नाही आहे. ओके, सो ह्याचा आन्सर काय असणार आहे निकेल म्हणजेच ऑप्शन नंबर आपला किती आहे 4. ह्याचा आहे ऑप्शन नंबर 4 हे ह्याचा आन्सर आहे. तर अशा पद्धतीने आपण जे पहिले 30 क्वेश्चन आहेत
म्हणजे 30 म्हणजे फर्स्ट 10 जे क्वेश्चन आहेत तर ते आपण बघणार आहेत. एकाच जर व्हिडिओमध्ये आपण 30 क्वेश्चन घेतले तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. त्याच्यामुळे रोज आपण 10 क्वेश्चन विथ ॲन्सर अँड एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर आज आपण पहिले 10 क्वेश्चनचे ॲन्सर विथ एक्सप्लेनेशन पाहिले आहेत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 10 म्हणजेच 131 ते जे पुढचे आहेत 10 त्याचे आपण काय बघणार आहोत, ॲन्सर विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर किंवा हेल्पफुल असेल त्यांना नक्की काय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. TETसाठी सायन्स या विषयाचे आपण किंवा मराठी असेल किंवा मॅथ्स असेल याच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहेत की जेणेकरून तुम्हाला ह्या 1 मंथमध्ये किंवा एका महिन्यामध्ये हे होऊन जाईल स्टडी. हे आपण इम्पॉर्टंट नोट्स बघणार आहोत. तर नक्कीच ह्या व्हिडिओचा बऱ्यापैकी जणांना फायदा होईल किंवा थोडीशी आयडिया येईल की बाबा क्वेश्चन कशा टाईपचे येतात TETला. ओके. आणि सायन्सचे क्वेश्चन माझ्या अंदाजाने मागचे जे 2024ची TET झाली तर त्याच्यासाठी अतिशय सोपे आले होते. क्वचित एका दुसरा क्वेश्चन थोडासा लेंदी होता. आणि जे क्वेश्चन जे आहेत आलेले होते तर टोटली सगळे टेक्स्टबुक्सवरती डिपेंड होते. आणि ते टेक्स्टबुक आहे तुमच्या 8वी ते 10वी. ओके. सो 8वी ते 10वीची पुस्तकं नक्की वाचून घ्या. त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला पडतातच, बाहेरचे कुठलाही क्वेश्चन पडत नाही. सो टेक्स्टबुकवर अभ्यास जास्तीत जास्त करा सायन्स या विषयासाठी. ओके. सो उरलेले आपण जे पुढचे क्वेश्चन आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत थँक्यू.